यानंतर बातमी आहे पुण्यातून। पुण्यातल्या हॉटेलमध्ये ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा या दोघांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। धक्कादायक म्हणजे ज्यावेळी नितीन ठोंबरेला अटक करण्यात आली त्यावेळी त्याच्याकडून 5 ग्रॅम मेफेड्रोनही जप्त करण्यात आलं। हे मेफेड्रोन त्यानं मुंबईतून खरेदी केल्याचं कळतंय। अटकेत असलेल्या दोन्ही तरुणांची ओळख अशाच पार्ट्यांमध्ये झाल्याची माहिती आहे। नितीन ठोंबरे हा आर्किटेक्ट असून मुंबईतल्या गोरेगावमध्ये राहतो। मुंबईतून पुण्यात येताना तो मेफेड्रोन घेऊन आला होता। आपण याचे अपडेट जाणून घेऊयात। मंदार गुंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, आतापर्यंत केवळ पार्ट्या होत होत्या, त्याच्यातून ड्रग्ज घेतले जात होते असं समोर येतंय, परंतु आता या ड्रग्जचं जे काही कनेक्शन आहे ते मुंबई कनेक्शन आता समोर येत आहे। अगदी पुण्यातील एफसी रोडवरती झालेल्या या पार्टीमध्ये ड्रग घेतल्याचं समोर आलं। मात्र आता हे प्रकरण फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाही, तर याची व्याप्ती मुंबईपर्यंत पोहोचलेली आहे। कारण हा जो नितीन ठोंबरे आहे तो मुंबईत गोरेगाव ईस्टमध्ये राहतो आणि तो मुंबईतून पुण्यात येताना सोबत मेफेड्रॉन घेऊन आला होता। एवढंच नाही तर पुणे पोलिसांनी जेव्हा त्याला त्याच्या गोरेगावमधल्या घरातून अटक केली तेव्हा त्याच्याकडे 5 ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आलेलं आहे, जे पुणे पोलिसांनी जप्त केलेलं आहे। हे मेफेड्रॉन त्यांनी मुंबईतून खरेदी केल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे अर्थातच या प्रकरणाचा तपास आता मुंबईमध्ये होणं देखील गरजेचं आहे। हा तपास पुणे पोलीस करतील की मुंबई पोलीस करतील हा वेगळा भाग, मात्र याची व्याप्ती जी आहे ती मोठी आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि मेफेड्रॉन फक्त पुण्यामध्येच सापडतंय असं नाही, तर मुंबईमध्ये ते विकलं जात होतं हे यातून उघड झालेलं आहे। हा जो नितीन ठोंबरे आहे तो व्यवसायाने आर्किटेक्ट आहे। यातील जो दुसरा आरोपी आहे करण मिश्रा, हा पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो, पुण्यातील मुंडवा भागामध्ये राहतो। दोघांची मैत्री अशाच एका पार्टीमध्ये झाली होती आणि या ओळखीतूनच नितीन ठोंबरे मेफेड्रॉन घेऊन शनिवारी पुण्यामध्ये आला। आधी संध्याकाळी दोघं एकमेकांना भेटले, त्यानंतर हे दोघे रात्री 12:30-1 वाजेपर्यंत फक्त एका वेगळ्या ठिकाणी होते। द कल्ट या आणखी एका पबमध्ये जी पार्टी झाली त्यामध्ये सहभागी झाले नव्हते। मात्र रात्री 1:30 वाजता जी पार्टी L3 या पबमध्ये सुरू झाली एफसी रोडवरच्या, त्या ठिकाणी हे दोघे सहभागी झाले आणि तिथे यांनी ड्रग्ज घेतला। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।